मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान घेत आहोत. त्यात संते यांचा सन्मान पुढच्या वर्षी आत्मशेटला संधी द्या. वारळवाडी गावची ग्रामसभा 15 ऑगस्टची जी होती ती आज आपण घेतलेली आहे. तर या ग्रामसभेमध्ये सर्व विषय अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मुक्ती एकच नाव या ठिकाणी घोषित झालं. श्री अभिषेक शेठ भुजबळ यांचं या ठिकाणी सर्वानुमते अध्यक्षपदी निवड झाली. तर उपाध्यक्षपदी पंकज भाऊ भालेकर यांची सर्वानुमते उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड झालेली आहे. या दोघांचंही मी मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि निश्चितपणे भावी काळासाठी यांच्या हातून चांगल्या प्रकारची गावाची सेवा घडेल असं मला निश्चित माहित आहे. या दोघांसाठी एकदा टाळा वाजवायच्या सगळ्यांनी. त्यानंतर उपाध्यक्ष पदासाठी ज्यांनी माघार घेतली त्यामध्ये अतुलजी कांकरिया पत्रकार बंधू आमचे, त्याच्यानंतर निवृत्ती नाना संते मामा, त्यानंतर आमचे सहकारी शांताराम शेठ अभंग या तिघांनी देखील या ठिकाणी माघार घेतलेली आहे. त्यांचे देखील मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी माघार घेतली, म्हणूनच या दोघांना या ठिकाणी संधी मिळाली आहे. ज्यांनी माघार घेतलेली आहे त्यांना निश्चितपणे भविष्य काळामध्ये आपण संधी देणार आहोत असं ग्रामसभेमध्ये ठरलेलं आहे असं मी आपल्याला सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. ग्रामसभेमध्ये सर्व विषय जे अजेंड्यावरील होते, घनकचरा व्यवस्थापन असेल, त्याच्यानंतर वरून येणारे काही पत्रव्यवहार असतील त्याच्यावर चर्चा झाली. त्याच्यानंतर रस्त्याचे विषय झाले, घनकचऱ्याचे विषय झाले, बैलगाडा घाटाचे विषय झाले, लाभार्थ्यांचे विषय, असे सर्व समावेशक विषय आपण त्या ग्रामसभेमध्ये घेतलेले आहेत आणि अत्यंत खेळीमेळीमध्ये ही ग्रामसभा पार पडली. त्यांच्यावर आपण निश्चितपणे तो निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. ज्या ज्या ठिकाणी असे दुकानदार आढळून येणार आहेत त्यांना आपण लेटर देऊन नोटीस देऊन त्यांना त्या ठिकाणी व्यवसाय करण्यापासून आपण थांबवणार आहोत. धन्यवाद. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या ठिकाणी निवड झाली. प्रथमतः मी सगळ्या ग्रामस्थांची या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की कोणत्याही प्रकारचा तंटा न करता तंटामुक्ती अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड या ठिकाणी झाली. मी या दोघांचं पण या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ग्रामस्थांना तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. आता बिगर तंटा होता आपली वारवाडी राहिली पाहिजे. तुमची ही जबाबदारी आहे की रोज सकाळी या ठिकाणी यायचे. कोणाकोणाचे जे तंटे आहेत, तंटे आपल्याकडे फार छोटे छोटे तंटे आहेत, हे सगळे तंटे सोडवायची जबाबदारी तुमची आहे. तुमच्यावर खऱ्या अर्थाने ही सगळ्यात मोठी जबाबदारी या सर्व ग्रामस्थांनी तुमच्यावर ठेवलेली आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे. आणि गावाच्या विकासामध्ये तुमचा हातभार लागला पाहिजे. गावाला काय लागतं काय नाही ही जबाबदारी तुमची आहे. प्रशासनाला, पोलीस स्टेशनला तुमच्या सोबत घेऊन आणि या ठिकाणी मी मागाशी विषय माझा घ्यायचा राहिला की आपल्या इथं तंटामुक्ती अध्यक्ष आणि पोलीस पाटील यांच्यासाठी एक सेपरेट कॅबिन तुम्ही केली पाहिजे. कारण की इथं आल्याच्या नंतर तंटामुक्ती अध्यक्षांनी आणि पोलीस पाटलांनी बसायचं कुठं हा विषय फार महत्वाचा आहे. आता ग्रामसभा आपली संपलेली आहे, काय हरकत नाही, परंतु आपण सगळे समंजस आहेत तर सगळ्यांनी या माणसांना बसण्याची एक व्यवस्था केली पाहिजे. आता जर विषय असा आहे की जर पोलीस पाटील आणि तंटामुक्ती जर ग्रामपंचायतीमध्ये आले तर यांनी बसायचं कुठं? यांना जर तंटा सोडवायचा असेल, पोलीस पाटलांना जर काही काम करायचं जर असेल, यांना जर भेटायचं असेल तर यांना या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतची एक जबाबदारी आहे की आपल्याला त्यांना एक छोटीशी जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिली पाहिजे. जर जागा उपलब्ध असेल तर ते या ठिकाणी बसतील आणि लोकांचे तंटे या ठिकाणी सोडवतील. गावातला एकोपा टिकवायची जबाबदारी यांची आहे. गावाच्या विकासामध्ये यांनी सहभाग नोंदवायचा आहे आणि ज्या ज्या ग्रामस्थांनी ज्या ज्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, माजी सरपंच प्रशासक आपले विनयजी भुजबळ असतील, साबळे सर असतील, यांनी सगळी प्रोसिडिंग घेतलेली आहे. प्रोसिडिंगवरचे जे जे काही विषय आहेत ते 100% आपल्याला मार्गी लावायचे आणि सगळ्यांना एकत्र घेऊन मार्गी लावायचे. आतापर्यंतचा कारभार चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. याच्या पुढचा कारभार
चांगल्या पद्धतीने चालावं असं ग्रामस्थ म्हणून आमची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. सगळ्यांच्या अडीअडचणीला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय. येणाऱ्या काळामध्ये आता गणपती उत्सव आहेत. गणपती उत्सव चांगल्या पद्धतीने साजरी झाले पाहिजे. आपल्या प्रत्येक मंडळाला आपण व्हिजिट द्या, त्याला ज्या ज्या अडचणी आहेत, ज्या ज्या त्यांना फॅसिलिटी आपल्याला देतील ते सगळे आपल्याला दिल्या पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये रस्त्यांची जी दुरावस्था झालेली आहे ती ग्रामपंचायतीच्या मार्फत जितक्या चांगल्या पद्धतीने करता येईल तितक्या चांगल्या पद्धतीने करायचा आपण प्रयत्न करू. सगळ्यांनी या ठिकाणी आले, मी सगळ्यांचं या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ह्या दोन्ही मान्यवरांची नेमणूक झाली त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसे अध्यक्ष आपले अभिषेक भुजबळ असतील, हे गाडा मालक आहेत, म्हणजे यांच्याकडनं अपेक्षा गाडा मालकांच्या वाढलेल्या आहेत. 100% गाडा या ठिकाणी होईल. तसंच उपाध्यक्ष या ठिकाणी पंकजी भालेराव आहे. आदिवासी समाजाचा विकास, घरकुलची योजना असतील, बाकीच्या जे काही योजना असतील या योजनेमध्ये सुद्धा तुम्ही लक्ष घालायचे. जसं ग्रामपंचायत सदस्य काम करतो तसं तंटामुक्ती सुद्धा समितीच्या उपाध्यक्षांना आणि अध्यक्षांना बोलायचा राईट आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा आपल्या लोकांची कामं या ठिकाणी करून घ्या. पुन्हा एकदा मी या ठिकाणी आलेल्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो. नवीन ज्यांची नेमणूक झाली त्यांचं या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. आणि आपण सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि यानंतर पंकज भालेराव 2 शब्द बोलतील, त्यानंतर अभिषेकराव बोलतील. मला उमेदवार हे होते त्यांनी माघार घेतल्यामुळे मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मला ही संधी दिली त्याचं मी नक्कीच सोनं करेल. नितीन भाऊ बोलतील. नितीन भाऊ, आज आपण ग्रामसभेत खऱ्या अर्थानं मीटिंगमध्ये वातावरणात खेळीमेळीत काही बोलाचाली झाल्या. बोलाचालीत सरपंच उपसरपंच यांनी खूपच असं मनावर धरून आज माझ्या मुलाला तंटामुक्ती अध्यक्ष यांना पद दिलं. खऱ्या अर्थानं मी मागच्या वेळेला सुद्धा पत्र दिलेलं आहे. कारण कायद्यावरून शासनावरून ज्या राहता का तंटामुक्तीला आणि पोलीस पाटलाला यांना खोली मिळावं, पण ते अजून त्यांनी काही मिळलेली नाही. कारण आदिवासीचं कोणी मनावर धरीत नाही, ही मेन गोष्ट आहे. कारण त्यांना जर खोली नाही मिळली तर त्यांचे तंटे आदिवासी समाज किंवा कुठलाही समाज असू द्या त्यांनी तंटे कुठे मिटवावे हा मोठा प्रश्न आहे. त्याच्याकरता त्यांनी सरपंच उपसरपंचांनी आणि खोली द्यावा एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. मला ही संधी दिली तंटामुक्ती अध्यक्षपदाची, त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि माझं नागरिकांना एक आव्हान आहे की नागरिकांनी भांडणं कमी करावी, म्हणजे आमचं काम कमी होईल. धन्यवाद.